नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन काही दिवसही उलटत नाहीत तोच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचे कान टोचलेत। मणिपूरच्या मुद्द्यावर नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमधून। नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन पण दिवस उलटत नाही तो सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचे कान टोचले। मणिपूरच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी मोदी सरकारला सुनावले। मणिपूरमधला हिंसाचार वेदनादायी असल्याचं मोहन भागवत यांनी सरकारला सुनावलं। मोहन भागवतांनी सरकारला सुनावलं तरी सरकार काही त्यांचं ऐकायला तयार नाहीये असा टोला काँग्रेसनं लगावलाय। मला असं वाटतं की मोहन भागवतजींनी आता यांना सल्ला देण्यासारखं काही कारण नाही की भाजप आणि संघ हे दोघेही एकत्रित होते आणि त्या पद्धतीने वागत होते। पण जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला संघाचीच गरज नाही तर कशाला हे त्या पद्धतीची सल्ला त्यांना देतात मला म्हणजे नवलच वाटतं। गेल्या वर्षभरापासून विरोधक मागणी करूनही सत्ताधारी मणिपूर हिंसाचारावर बोलायला तयार नसल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सांगितलंय। मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झालाय याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय आणि मणिपूर बद्दलचा मही आदेश काढत आम्ही किती वेळा चर्चा मागितली। सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं। त्यामुळे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते। सरसंघचालक फक्त बोलतात पण त्यांच्या आशीर्वादानंच केंद्रातलं मोदी सरकार सत्तेवर असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय। बोलिए सरकार को हटाइए, बोल के क्या होता है? मणिपुर में क्या हो गया, कल कश्मीर में क्या हो गया? मोहन भागवत जी आदरणीय है, बोलते हैं, लेकिन सरकार तो उनके आशीर्वाद से चल रही है ना, बोलने से क्या होता है? मणिपूर हिंसाचाराच्या आडून राष्ट्रविरोधी शक्ती फायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सरकार मणिपूर हिंसाचार रोखण्याकरता कटिबद्ध असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। कुठेही देशामध्ये अशांतता असू नये ज्याचा फायदा काही दुष्ट शक्ती ज्या राष्ट्रविरोधी ताकद किंवा देशाबाहेरील ताकद याचा फायदा घेतात। पुन्हा मणिपूरमध्ये ज्या घटना जातीच्या आधारावर झाल्या आहे त्याची चिंता सरकार करते आहे आणि सरकार त्यावर खूप बारीक लक्ष देऊन आहे। मणिपूरचा हिंसाचार थांबला पाहिजे, भारत अखंड आहे आणि अखंड राहिला पाहिजे आणि त्यामुळे मणिपूर हिंसाचाराच्या मागे ज्या कोणी शक्ती असतील त्या शक्तींना वेळीच ठेचून काढलं पाहिजे। त्याकरता केंद्र सरकारनं विरोधकांशी सल्लामसलत करून ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।